अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. इथून जर पाहायला गेलं तर पहिला सामना जिंकला होता जय चेडोबा क्रिकेट संघ कोंढाणे संघानं आणि इथून दुसरा सामना पाहिला तर टपलवाडी संघाने जिंकला. तिसरा सामना कासरवाडी, चौथा सामना आपल्याला पाहू शकाल चिंचवली बी संघाने जिंकलाय. शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली गोलेवाडी संघानं आणि तिथे मात्र फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. इथून सामना गमावावा लागला तो गोलेवाडी संघाला. मात्र पाचव्या सामन्याला सुरुवात होते, पूर्वार्धाला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या. प्रमोद ऑन स्ट्राईकला आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंडवरती आतिशला पाहू शकाल. हा बॉल जरूर अप्रतिम पाहायला मिळाला मिड विकेटच्या आणि शॉर्ट मिड ऑनच्या मधोमध हा फटका खेचलाय. बॉल अडवला गेला. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतायत. गोलंदाजाचा विचार केला गेला पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी. आपण कुणालला पाहू शकाल. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल का त्याच्या विरोधात पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होईल हे मात्र जरूर मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. शॉर्ट मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. एक धाव मात्र रोखले. इथून प्रत्येक धाव दोन्ही संघासाठी महत्वाचे आहेत. इथे झेल उडाला, झेल ड्रॉप. दी पहिलीच विकेट प्रमुखची, महत्वाची विकेट. प्रमुख बॅटर आहे त्याचीच विकेट मात्र गमावल्या. इथून झेल होता. यष्टी रक्षक चुकी करतोय. दी मागच्या मॅचचा हिरो ठरला सुरेश. त्यानं गोलंदाजी करत असताना दी नक्कीच गोलंदाजी करत असताना 11 धावा खर्च केल्यात आणि मात्र बॅटिंग करत असताना 8 बॉल मागे 17 धावा बनवल्या. दी चिंचवली बी संघाचा सुरेश ठरला मॅन ऑफ द मॅचचा हकदार. चला या आपण मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक घेऊन जायचं. वेगवान बॉल हो लॉंग स्टॉपच्या दिशेनं 4 धावांचा बोनस मिळाला जाईल. पुन्हा एकदा चुकी होत्या एसटी रक्षकाकडनं. अगदी बॉल निर्धाव होता. डॉट बॉल पाहायला मिळाला होता. तिथून पाहिला ना तर मी विनंती करेल आमचे आयोजक अगदी सकारामजी कवठे आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सुरेशला द्यायचे. या बायच्या 4 धावा जरूर मिळाल्या जातील. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5व्या बॉलवरती चुकी होत्या. डॉट बॉल आला होता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला कुणाल करतोय. पाहायला गेलं तर या 4 धावा रोखणं फार महत्वाचं होतं. 4था बॉल सलग डॉट आला असता. पुन्हा एकदा मोठा फटका आमर केला. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला सीमा पार. हा ठोकलेला दर्जेदार षटकार. 4 डीजे. ताकीद द्यायचे कारण भरपूर असे सामने खेळवायचे आपल्याला. षटकार पाहायला मिळाला प्रमोदच्या बॅटमधनं. शेवटच्या बॉलवरती दी चापड मारले. स्वीट अँड साऊंड आमच्यापर्यंत पोहोचला आणि अगदी पाहायला गेलं तर 6 धावा जवळपास अर्धा डझन धावा मिळाल्या गेल्या आणि इथून मात्र धावसंख्येचा आकार मात्र बदलला गेला. पाहायला गेलं तर पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा बॅटिंग करत असताना आनंदवाडी टीमच्या 12 लागल्या गेल्यात. अजून इथून 3 षटकांचा खेळ कशा पद्धतीने होणार. इथून जर पाहायला गेलं तर दुसरं षटक फेकण्यासाठी अनुजला गोलंदाजी ट्रॅक वरती आणलं जात आहे. आता इथून मात्र 38चं बंधन मात्र हटवलं गेलंय. सीमा लगत आपण क्षेत्ररक्षक पाहू शकाल. एक स्क्वेअर लेगला नंतर डीप मिडॉन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहू शकाल. एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. एक लॉंग ऑन मध्ये हा फटका दर्जेदार आहे. इथे मात्र झेल उडाला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचेल का. पोहोचलाय. त्याच्याकडनं चुक्या होतात. इथून मात्र बॅकअप चांगला आलाय. जे पाहिलं ना तर हा फटका
चांगला पाहायला मिळाला होता. फलंदाज आत्तीसचा मात्र झेल गॅदर करायचं होतं, झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथून मात्र झेल ड्रॉप होत असताना 2 धावा रोखू शकले नाहीये. 2 धावेच्या मदतीनं 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जर पाहायला गेलं इथून चांगली गोलंदाजी मात्र पहिल्याच बॉलवरती झाली होती. स्विचीचा प्रयत्न इथे मात्र जाणलं होतं गोलंदाजानं. दे फेअर डिलिव्हरी लाईन टच आहे बाय गोलंदाजाचा. इथून पाहायला गेलं तर या बॉलवरती मात्र अप्रतिम फटका. ती आदतवाढीसाठी पारितोषिक लागलं गेलं. प्रत्येक बॅटरसाठी सलग 3 षटकार मारले तर कल्पेश उघडा आणि सकाराम कडाळी यांकडनं सलग 3 षटकार जो बॅटर मारेल त्यांच्यासाठी 1500 पारितोषिक. हा पहिला षटकार येईल का? आलाय ऑन साइडला, चेंडू चालला सीमा पार. हा टोकलेला आतिशनं षटकार पाहायला मिळाला. दे पारितोषिक लगावलाय. पहिला षटकार आला गोलंदाज अनुजच्या विरोधात. हा बॉल स्लोवर हाताळला. दी टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली जरूर पाहायला मिळाली. मागच्या बॉलवरती षटकार आला होता आतिशच्या बॅट मधनं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ जरूर करते. इथून मात्र चांगला खेळ गोलंदाजी करणाऱ्या टीमला करावा लागेल, कारण इथे विकेट घेणं महत्वाचे आहे दोन्ही. पुन्हा एकदा स्विचीचा प्रयत्न, वेगानं बॅट फिरवले गेल्या. निर्धाव चेंडूची सांगता, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दुसरं षटक संपुष्टात येत आहे. धावांचा विचार केला गेला तर 24 धावा बनल्या गेल्या. जवळपास प्रत्येक षटका मागे 12 धावसंख्येचे सरासरी ठेवल्या इथून नेरल आनंदवाडी संघानं. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये या धावा बनवायच्यात हे जाणून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल आत्माराम 11 जांभिवली संघाला. ते पाहायला गेलं तर जे पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं कुणालनं हाताळलं होतं. अगदी पाहायला गेलं ना तर 4 धावांचा बोनस मिळाला होता. त्या 4 धावा जर कमी असत्या तर इथून या 4 धावा कमी मिळाल्या असत्या, कारण 24 मधल्या. इथून नक्कीच जे जिंकणारे संघ आहेत ना, कोंडाणे संघ, आणि पहिली मॅच कोंडाणे संघ आणि दुसरी मॅच टपालवाडी. पुलर लेनचा बॉल, त्यावरती मोठा फटका. चेंडू थांबणार नाहीये. स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं चेंडू चालला सीमा पार. आणखीन एक टोकलाय. प्रमोद षटकार ठोक डीजे.
आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. अगदी पाहायला गेलं तर आपल्या दुसऱ्या फेरीसाठी 5 संघ पुढे सरसावतील आणि इथून जो जिंकेल म्हणजे विजयी संघ, त्या दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी होते उपस्थित आहेत. या 5 टीम दरम्यान मात्र चिठ्ठ्या उडवल्या जातील. ज्या संघाची चिठ्ठी पहिली निघेल त्या संघाला बाय असेल. इथून मात्र हलकीशी बॅटची कडा, सेकंड स्लिपचा शतरक्षक मात्र थोडासा फंबल होता. ती पाहायला गेलं तर एक धाव रोखू शकले नाहीयेत. एका धावेच्या मदतीनं किती 32 धावा. चला आपल्या जे मी संघाचे कर्णधार पुकारलेत ना आपण या, कारण शेवटची मॅच आहे पहिल्या राऊंडची आणि इथून ज्या पुढे सेकंड राऊंडच्या पुन्हा एकदा पुलर लेनचा बॉल, आणखीन एक दमदार स्ट्रोक, चेंडू चालला सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. ठोक डीजे. आहे कासारवाडी टीम. आपला कर्णधार पाठवायचा आहे तुम्हाला. आणि कोंडाणे संघ उपस्थित आहे आणि 3 संघ 4 बाकी या ही मॅच चालू आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू उपस्थित आहेत. 46 धावा. अगदी 3 षटकानंतर धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून जर पाहायला गेलं तर शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे. स्लॉगवरच्या षटकामध्ये सूरज गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 6 बॉल मागे मात्र किती धावा मिळवतील? 46 तर बनल्या गेल्यात. आणखीन एक शप्पल झाले होते, जागा बनवली होती, मात्र वेगवान बॉल हाताला गेला. इथे मोठा फटका खेचायचा होता, फटका फसलाय. डाऊन द बॉल, यष्टीरक्षक येतोय, चुकी होणार नाहीये. पकडला जाईल झेल. पहिली विकेट माघारी येत असताना बॅक टू डग आउट येतोय आतिश ओरटो डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. अविनाश दे आतिशला मात्र बाद केलं गेलं. पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम पारी खेळत होता. तिथून जर पाहिलं ना तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. अविनाश या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा मोठा फटका खेचायचा होता. पंच सांगताय इट इज अ वाईट बॉल. एक अवंतर धाव जोडली जाईल धाव फलकावरती. एका धावेच्या मदतीनं 47 धावा. दी मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करतोय सध्याच्या स्थितीला आनंदवाडी संघ. दी पाहायला गेलं तर इथे मात्र चांगला फटका टॅप केलाय, फक्त दिशा दिल्या. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय, मात्र चेंडू अतिशय वेगानं सीमा पार चाललाय 4 धावेंसाठी.
चौकार पाहायला मिळाला. या 4 धावेच्या मदतीनं पाहायला गेलं तर 51 धावा, अर्धशतक धावफलकावरती लागले गेले. अजूनही या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून जर पाहायला गेलं तर भलं मोठं टार्गेट जरूर सेट करत असताना, प्रथम बॅटिंग करत असताना आपण आनंदवाडी टीमला पाहू शकाल. पुलर लेनचा बॉल इथे ऑन साइडला फटका खेचला. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. गॅप मोठा, धावांना नाहीये तोटा. चेंडू झाला सीमा पार. या बॉलवरती रन्स मिळाला जातील त्या 4. टोक डीजे. किती 59 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना आनंदवाडी टीमच्या पायाला मिळत आहेत. अगदी येणारे 24 बॉल 60 धावसंख्येची गरज आहे आणि इथून मात्र चिठ्ठ्यांचा कार्यक्रम जरूर केला जाईल. मिड इनिंग मध्ये अगदी 4 टीमचे कर्णधार आणि दोन्ही टीमचे 12 खेळाडू नक्कीच या आपण इथे. कॅमेरामॅन इकडे फोकस करायचा आहे. अगदी चिठ्ठ्यांचा कार्यक्रम जरूर केला जाईल. जी पहिली चिठ्ठी निघेल त्या टीमला मात्र बाय असेल. अगदी कुणाला बाय असेल? विजय संघाला बाय. जो जिंकेल तो कारण इथून मात्र नजरा जरूर पाहायला. त्याला कासारवाडी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. आपण विलंब केला तर 2 धावेंची पॅनल्टी. 2-3 दरम्यान मात्र नक्कीच नाणेफेकी केले जाईल. एका साईडला जय चढोबा क्रिकेट संघ कोंडाणे आणि त्यांच्या विपक्षात मात्र फाईट करेल कासारवाडी. दुसरा सामना टपालवाडी आणि चिंचवली बी संघाचे पुरस्कर्ते आमचे परममित्र संदीप दादा निरगुडा व्यासपीठावरती विराजमान आहेत. पाहायला गेलं तर त्यांचे सुद्धा आयोजन होणार आहे. बॉल का बॉल द्या आतमध्ये ग्राउंडच्या आत.
कासारवाडी संघानं नाणेफेकी जिंकले. निर्णय पेंडिंग असेल चला आपण लवकर कळवायचा आहे कारण बॉलिंग का नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलाय. कासारवाडी संघानं आमंत्रित केले बॅटिंगसाठी कोंढाणे संघाला. इथून जर पाहायला गेलं तर दे आयुष्यक स्टेजच्या उजव्या साईडला नक्कीच आराम करतायत ते सर्व स्टेशन टाकरवाडीचे ग्रामस्थ. ते पाहायला गेलं तर 2 दिवसामध्ये हे भव्य दिव्य आयोजन आणि नक्कीच खूप अशी आतोनात मेहनत या टुर्नामेंटसाठी केली गेली आणि आजचा दिवस अक्षरशः श्वास सोडला. भरपूर अशी मेहनत 2 दिवसामध्ये प्रेक्षकांची. इथून मात्र उत्तार्धाला सुरुवात होते. प्रमोद गोलंदाजी ट्रॅक वरती ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये जरूर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता. इथे चापट मारण्याचा प्रयत्न इथे मात्र चापट ठरले अनसक्सेसफुल. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. पहिला हादरा लागला जातोय तो. मारण्याचा प्रयत्न होता बॅटर सागरचा मात्र तो अनसक्सेसफुल ठरला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. कारण नॉन स्ट्राईक एंड वरती कुणाल उभा. प्रमोदचा पहिला बॉल मात्र फेस करेल. पुन्हा एकदा चापड मारण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक धावताय. झेल खाली पोहोचला. अगदी सोप्पा बनवला. झेल अवघड होता त्याला मात्र सोप्पा बनवण्याचं काम अविनाशनं मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. झेल संपवला बॅटर. रनचा खेळ रोग डीजे. अगदी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. सचिन सलग 2 बॉल 2 विकेट मिळवल्या. प्रमोद या गोलंदाजानं प्रमुख गोलंदाज अगदी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपल्या संघासाठी चांगला खेळ करतोय. मैदानाच्या आतमध्ये हा तिसरा बॉल निर्धाव फेकला जातोय. इथून जर पाहायला गेलं तर ऑन स्ट्रिक वरती पाहायला मिळाला होता प्रमोद. इथून मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना प्रमोदला पाहू शकाल. हा बॉल सुद्धा निर्धाव येतोय. सलगचा 4था बॉल डॉट पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर पुन्हा एकदा झेल उडाला होता मात्र आता झेलवरती पोहोचण्याचा प्रयत्न झाला नाहीये. मात्र एकदा रोखू शकले नाहीये. श्री गणेश होत असताना 60 धावेंचं टार्गेट आहे. 60 धावेंपर्यंत पोचण्याचं काम फलंदाज करतील का. इथून पहिल्या इनिंगमध्ये 49 धावा बनवल्या गेल्या होत्या. त्या 59 धावा बनवल्या गेल्या होत्या आनंदवाडी संघानं आणि तदनंतर 60 धावेची गरज होती. ती आत्माराम 11 जांभिवली संघाला. हा वेगवान बॉल अप्रतिम बॉल
इथे पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. षटक क्रमांक पहिले संपत आहे. अगदी पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं षटक होतं. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक होते आणि या षटकामध्ये जवळपास मुभा असते चौफेर फटकेबाजी करण्याची बॅटिंग करणाऱ्या टीमला. मात्र तसं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. इथून जर पाहायला गेलं तर फक्त एक धाव खर्च केले. प्रमोदनं 2 विकेट मिळवत असताना जे पाहायला गेलं ना तर अप्रतिम षटक प्रमोदचा हाताळलं गेलाय. अजून जर विचार केला गेला येणाऱ्या 18 बॉल आणि गरज असेल ती 59 धावसंख्येची, ते मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे आत्माराम 11 जांभिवली संघासाठी. इथून अविनाश गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन आला आनंदवाडी टीमकडनं. इथून पाहायला गेलं तर 30 सर्कलचं बंधन आटवलंय. पाहायला गेलं तर सीमालगत 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. इथून चांगली गोलंदाजी करेल का अविनाश? पहिलाच बॉल वेगवान टाकलाय तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. ती पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी अविनाशची पाहायला मिळते. ऑन स्ट्राईकला आपण पाहू शकाल सचिन आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती कुणाल आहे. हा पुलरलेनचा बॉल अगदी समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला थोडासा त्रास देण्याचं काम जरूर केलं जात आहे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे जरूर केलं जात आहे. अतिश आहे त्या दिशेनं. अगदी पाहायला गेलं तर इथून चांगला खेळ ह्या मॅचमध्ये आनंदवाडी टीमचा राहिला. ती पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना प्रमोद आणि आतिशनं अप्रतिम इनिंग खेळली. इथून मोठा फटका फसतोय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक शॉट मिडऑफचा पाहायला मिळाला. इथे मात्र झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. अगदी 2 धावा रोखू शकणार नाहीये. कुणालचा झेल होता. कुणाल मात्र पाहायला गेलं तर सलामीला आलाय. त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे आणि इथून ते फटके येतील का? पाहिलं ना तर फटका जरूर फसला होता. शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. झेल सोडला आणि इथून मात्र झेलचं रूपांतर इथून आडव्या बॅटने फटका खेचला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. गॅप भला मोठा पाहायला मिळाला होता. भरपूर लांबवरून मात्र क्षेत्ररक्षक आला होता. मात्र चुकीचा थ्रो जरूर पाहायला मिळतोय. ते पाहायला ना तर गोलंदाजाच्या डोक्यावरनं हा थ्रो फेकला होता. बॅकअप चांगला आलं. अन्यथा इथे कुठेतरी विपरीत घडलं असतं. 6 धावा धावफलकावरती लागल्या जातात. इथून शॉर्ट पिच बॉल बॅटवरती आला नाहीये. ती पाहायला असं वाटलं होतं पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळते. चुक्या पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकाकडनं. जिथे तो क्षेत्ररक्षक जातो तिथे बॉल जातो. म्हणजे असं वाटतं ना की बॉलनं त्यालाच टार्गेट करणं ठरवलं. सागर आहे ती त्या क्षेत्ररक्षकाचं नाव मात्र जर्सीवरती मामा पाहायला मिळतोय. 05-7ची जर्सी त्यानं प्रदान केल्या. ती पाहायला गेलं तर थोडासा समोरच्या दिशेनं हा फटका खेचला. शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बीट होतो. एक धाव कंप्लीट केले गेले. एका धावेच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला ना तर 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दुसरं षटक संपतोय आणि 2 षटकानंतर 9 धावा लागल्या गेल्यात. अजूनही पाहायला गेलं तर येणारे 12 बॉल आणि 51 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे एका षटकामागे 25 धावा, दुसऱ्या षटकामागे 26 धावा बनल्या जातील का? चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण विलंब करायचा नाहीये. हा सामना संपल्यानंतर कासारवाडी टीमनं आपली प्लेइंग 11 घेऊन मैदानात उतरायचं आहे. मित्रांनो तुम्ही खूप उशीर करता. आता जर उशीर केला तर तुम्हाला पहिल्याच 2 धावा ऍड होतील. इथे पाहायला गेलं तर डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. इथून गोलंदाज तिसरं षटक फेकण्यासाठी आला.
प्रकाश. इथे शॉर्ट पिच बॉल हमर केला, क्षेत्ररक्षक आहे. मिड एक्स्ट्रा लॉंग मध्ये जरूर पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दिशेनं. पंच रन नाही घेतली ना. अगदी जाणतायत मोठे फटक्यांचीच गरज आहे. आणि तेच फटके खेळले जातील का. कुणाल ऑन स्ट्राईक वरती आहे. हा पुन्हा एकदा ऑन द कार्पेटनं ऑन साइडला फटका खेचलाय. प्रमोद आहेत त्या दिशेनं. चुक्या होणार नाहीयेत. प्रमुख खेळाडू आहेत, संघाचे कर्णधार आहेत आणि त्यांच्याकडनं चुक्या होणं अनपेक्षित नाहीये. आणि त्या चुक्या मात्र कमी होत आहेत. अगदी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करत असताना आनंदवाडी टीमच्या. तिथून पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका खेचला. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. अविनाश आलाय बॉलवरती. एका धावेनं पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरसावलं जाईल. 11 बनल्या गेल्यात. अजूनही पाहायला गेलं तर 49 धावसंख्येची गरज आहे. इथे मोठा फटका ऑन साइडला. चेंडू चाललाय. टाटा बाय बाय करत प्रमोदला 6 धावेंसाठी ठोकला हा षटकार. आणखीन एक मोठा फटका ऑफ साइडच्या दिशेनं. पुन्हा एकदा ठोकलाय सलगचा हा षटकार. कुणालच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. ठोक डीजे. धावेचा पाठलाग करत असताना 23 धावा ऑन स्कोर बोर्ड वरती लागल्या गेल्या आहेत. दुसऱ्या इनिंग मध्ये उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना आत्माराम 11 जांभिवली संघाच्या. इथून जितेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिलाच बॉल शेवटचे षटक आहे. इथे पहिलाच बॉल समोर टाकला होता. इथून मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली गेली आणि इथून सामन्यामध्ये पक्कड मजबूत केले नेरळ आनंदवाडी संघानं. अगदी पाहायला गेलं ना तर भलं मोठं टार्गेट होतं. त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचं काम मात्र बॅटर्स करतायत सध्याच्या स्थितीला. इथे मात्र ऑफ साइडच्या दिशेनं जरूर फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहे. पाहायला गेलं तर एकच धाव घेतली गेल्या. पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती जरूर आला. इथून मात्र एकच धाव. आता मात्र 4 बॉल शिल्लक आहेत. इथून कुणाल ऑन स्ट्राईकला. 36 धावसंख्येची गरज आहे. मात्र 4 बॉल आहेत. इथे मोठा फटका फसता. ऑन साइडचा क्षेत्ररक्षक प्रमोद डाऊन द बॉल. पकडला जाईल झेल. संपवला बॅटर कुणालचा खेळ. ठोक डीजे. मध्ये चांगला खेळ गोलंदाजी करत असताना मात्र जरूर पाहायला मिळाला. मात्र पूर्वार्धामध्ये सुद्धा बॅटिंग चांगली राहिल्या नेरळ आनंदवाडी टीमची. अगदी पाहायला गेलं तर सेकंड राऊंडची पहिली मॅच जय चढोबा क्रिकेट संघ कोंढाणे त्यांच्या विपक्षात मात्र फाईट करेल कासरवाडी.
अगदी पाहायला गेलं तर हा बॉल सुद्धा निर्धाव आहे. मात्र नाणेफेकी जिंकले कासारवाडी संघानं. प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, आमंत्रित केला फलंदाजीसाठी कोंढाणे संघाला. मात्र इथून जरूर चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील, कारण पहिल्या फेरीमध्ये चांगला खेळ करत असताना पुढे सरसावल्यात हे पाच संघ, आणि इथून जो जिंकेल त्या संघाला मात्र बाय असेल. म्हणजे वर्चस्व गाजवला या सामन्यामध्ये नेरल आनंदवाडी संघानं. आता इथून मात्र सेकंड राऊंड साठी तर पुढे सरसावलेत. पहिल्या फेरीमध्ये सुद्धा चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती, आणि हार्ड लक जांभिवली संघ पुढील वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा नेरल आनंदवाडी संघाला. अगदी पाहायला गेलं तर विजय संघाला बाय होती दुसऱ्या फेरीमध्ये, आणि इथून आता मात्र पाहायला गेलं तर तिसऱ्या फेरीमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल तो आनंदवाडी संघ. अगदी नक्कीच आता मात्र कासारवाडी संघ झोपेत उठले असं वाटतं, ताकीद दिली होती. जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये लगेच गेला नाहीत तर तुमच्या 2 धावा स्कोअरबोर्डवरती लागल्या जातील, आणि तसं केलंय आम्ही, कारण आयोजक सक्तीचे निर्णय घेऊ शकतात आणि ते निर्णय नक्कीच आम्ही घेतो. आणि त्याचमुळे इथे मात्र चांगला खेळ प्रत्येक टीमला 3 ओव्हरची मॅच आहे. आता इथून पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कासारवाडी आणि त्यांच्या विपक्षात मात्र पाहायला गेलं तर या ग्राउंडच्या शेजारीच